अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्याला प्रत्येकालाच आपल्या घरी लक्ष्मी यावी, ती टिकावी, त्याचबरोबर घरामध्ये देवाचं अस्तित्व राहावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यामुळे आपण सकाळी देवपूजा, संध्याकाळी दिवाबत्ती करतच असतो आणि या गोष्टी आपल्या घरात झाल्याच पाहिजे। त्यामुळे घरात एक प्रकारचं चैतन्य येतं, घरात पॉझिटिव्हिटी निर्माण राहते। तर संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती लावतो तेव्हा मुख्य देवघरामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। हा तुपाचा दिवा तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला लावायचा आहे। त्याचबरोबर तुळशीपाशी एक दिवा लावा आणि मुख्य दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला सुद्धा एक दिवा लावायचा आहे। घरामध्ये अगरबत्ती लावा, धूप लावा। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भीमसेनी कापूर अवश्य जाळा। मग तो तुम्ही कापूरदाणीमध्ये जाळला तरीही चालेल किंवा एखाद्या पणतीमध्ये भीमसेनी कापूर घ्यायचा आणि उंबरट्याच्या बाहेर त्या कापरामध्ये एखादं तमालपत्र आणि 2-3 लवंगा जाळायच्या। याच्यामुळे घरातली जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर घरामध्ये संध्याकाळी रामरक्षा, हनुमान चालीसा, तारक मंत्र, त्याचबरोबर शुभं करोती याचं पठण नित्य नेमानं झालंच पाहिजे। आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा याची सवय अवश्य लावा आणि संध्याकाळी किमान अर्धा तास तरी तुमच्या घरी कमी आवाजात देवाची स्तोत्र मंत्र अवश्य लावा। यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते। तुम्ही सुद्धा संध्याकाळी दिवाबत्ती करताना काय काय करता हे मला अवश्य सांगा आणि जर करत नसाल तर या सवयी अवश्य लावून बघा। स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।